आपण आहोत मेहकरच्या नरसिंह मंदिरामध्ये. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्याचं ठिकाण आहे. तिथे नरसिंह मंदिर आहे. ते पौराणिकदृष्ट्या जे जगामध्ये 11 नरसिंह स्थानं आहेत, त्यापैकी जे 6वं स्थान मेहकरला आहे. पहिलं स्थान पाकिस्तानमध्ये मुलतानला आहे आणि शेवटचं 11वं स्थान आंध्र प्रदेशमध्ये अहोबिलम म्हणून आहे, तिथे आहे. आणि जे 6वं स्थान आहे ते मेहकरला आहे. तिथली अतिप्राचीन नरसिंह मूर्ती आहे. 450 वर्षापूर्वीची प्राणप्रतिष्ठा आहे. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की अष्टभुजा मूर्ती आहे. 2 हात आशीर्वाद मुद्रेतले आणि 2 हात हिरण्यकश्यपूचं पोट फाडतानाच्या अवस्थेतले आणि शंख, चक्र, गदा, पद्म 4 हातांमध्ये 4 आयुधं, 2 हात आशीर्वाद मुद्रा, 2 हात हिरण्यकश्यपूचं पोट फाडताना आणि ही खाली जय विजय बसलेले आहेत. बहुधा विष्णूच्या मूर्तीसमोर जय विजय उभे असतात, पण इथलं वैशिष्ट्य आहे जय विजय बसलेले आहेत. आणि ही जी मूर्ती दिसते ही उभी मूर्ती भक्त प्रल्हादाची हात जोडून मूर्ती आहे. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय नक्षीकाम एवढं सूक्ष्म आहे की तळ हातावरच्या रेषासुद्धा कोरलेल्या आहेत. एवढं नक्षीकाम अगदी सूक्ष्म काम आहे. परिपक्व अभिव्यक्ती आहे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे मूर्तीचं की ही मूर्ती काही उग्र नृसिंह असतात, काही शांत नृसिंह असतात, काही योगपट नृसिंह असतात. वेगळ्या वेगळ्या पोझिशननुसार नरसिंहाच्या मूर्तींना वेगळे वेगळे नाव आहे. पण इथल्या मूर्तीचं नाव असं आहे की इथल्या मूर्तीचं नाव आहे प्रल्हाद वरद लक्ष्मी नृसिंह. त्याचं कारण असं आहे की इथली मूर्ती कोणत्या अवस्थेतली आहे, तर इथली मूर्ती नरसिंहाचा अवतार झालेला आहे. हिरण्यकश्यपूचा वध झालेला आहे. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन पोट फाडलेलं आहे. हातांचे बोटं हे पोटातच आहेत. परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे, स्तुतीमुळे आणि प्रल्हादाच्या विनवणीमुळे नरसिंहाच्या चेहऱ्यावरचे क्रोधाविष्ट भाव हळूहळू कमी झालेले आहेत. आणि असं संमिश्र स्वरूप आहे. म्हणजे हिरण्यकश्यपूच्या पोटात बोटं तसेच आहेत, पण चेहऱ्यावरचा उग्रता आणि क्रोध जाऊन चेहरा शांत झालेला आहे. आणि प्रल्हादाच्या कडे कृपादृष्टीनं पाहिल्यामुळे प्रल्हादाला वर देण्याच्या अवस्थेपर्यंत चेहऱ्यावरचे भाव पोचलेले आहेत. म्हणून या मूर्तीला प्रल्हाद वरद लक्ष्मी नरसिंह म्हणतात. आणि अशा प्रकारचा संयोग, अशा प्रकारचा समन्वय म्हणजे उग्रता आणि शांतता, उग्रता आणि कृपादृष्टी हे एकत्रित खूप कमी नरसिंह मूर्तींमध्ये बघायला मिळते, असे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. हे 11 पैकी 6वं नरसिंह स्थान असल्यामुळे दूरदूरून लोक येतात. अतिप्राचीन आहे आणि बाकी याचा बराच मोठा इतिहास आहे. परंतु 10 वर्षापूर्वी श्री नरसिंह संस्थान या नावाने सार्वजनिक ट्रस्ट अस्तित्वात आला. या दृष्टीनं टप्प्याटप्प्यानं पुढे आता विकासाचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंगांसारखी जगात 11 पौराणिक नरसिंहांची स्थाने आहे. पहिले स्थान पाकिस्तानात मुलतान येथे असून मेहकरचे स्थान हे 6वे आहे. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्यात या मेहकरच्या नृसिंहाचा उल्लेख आहे. एवढे हे स्थान प्राचीन आहे, म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. विष्णूच्या दशावतारापैकी ज्या अवताराची पूजा होते असा नृसिंह हा पहिला अवतार आहे. येथील स्वयंभू स्त्री मूर्ती अनेक शतके जमिनीखालील हिमाळपंथी भुयारात बंदिस्त होती. इसवी सन 1569 साली नागपूरचे नृसिंह भक्त श्री शामराज पितळे यांनी ही मूर्ती त्या भुयारातून बाहेर काढून सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित केली. तेव्हापासून साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवाला 450 वर्षांची परंपरा आहे. ज्याप्रमाणे शिवाची 12 ज्योतिर्लिंगे किंवा देवीची 3.5 शक्तिपीठे असतात, त्याचप्रमाणे भगवान विष्णूचा 4था अवतार असलेल्या नरसिंह देवतेची जगात 11 पौराणिक स्थाने असल्याची मान्यता आहे. यामध्ये पहिले स्थान पाकिस्तानमधील मुलतान येथे आहे. मुलतान ही हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि नरसिंहाचा अवतार येथे झाला अशी धारणा प्रचलित आहे. प्रथमे मूलस्थानच द्वितीय ज्योतिर्मठ या प्राचीन स्तोत्रात या 11 स्थानांचा उल्लेख आढळतो. यापैकी 6वे स्थान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरला वसलेले आहे. भगवान नरसिंहाने मेहकरच्या पैनगंगा नदीच्या तटावर भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते आणि तृप्त होऊन प्रल्हादाला वर दिला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणून मेहकरच्या नृसिंहाला प्रल्हाद वरद म्हटले जाते. मेहकरचे प्राचीन नाव आधी महकावती आणि नंतर मेघंकर होते. येथील राक्षसकुलीन राजा मेघंकर हा परम नरसिंह भक्त होता. त्याच्याच उपासना बलामुळे लंकेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी त्याला या ठिकाणी नरसिंह रूपात दर्शन दिले होते. त्यापासून नरसिंह हे या पंचक्रोशीतील क्षेत्रदैवत आहे.
या मंदिरामध्ये विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे. नरसिंहाची श्रीमूर्ती खूप सुरेख, रेखीव व मनोवेधक आहे. अप्रतिम कलाकुसर आणि बारीक कोरीवकाम असलेली ही मूर्ती पाहता क्षणी कोणाचीही नजर क्षणभर खिळून राहते. या अष्टभुजा मूर्तीची रचना, शिल्प आणि चेहऱ्यावरील भाव हे सर्व चित्त आकर्षक आहे. अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणापूर्वी ही मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून गावकऱ्यांनी येथील माळीपेठ भागात जमिनीखाली एक भुयार खोदून ही मूर्ती तेथे लपवली होती. त्यानंतर शामराज पितळे यांनी ही मूर्ती भुयाराबाहेर काढली, पण तो काळ सुद्धा मुघल आक्रमणाचाच असल्यामुळे या मूर्तीचे नवीन मंदिर न बांधता सुरक्षिततेच्या दृष्टीने एका छोटेखानी वाड्यामध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली.